दसऱ्याला आपट्याची पानंच सोनं म्हणून का लुटतात? प्रभू श्रीरामांच्या राज्यात खूप संपत्ती होती, परंतु प्रभूंनी ती संपत्ती दान करत वनवास पत्करला. मात्र तेव्हा त्यांचे गुरु कौत्स मुनी यांनी प्रभू रामाकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. अशात प्रभू रामाकडे काहीच नसताना गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान केले होते. या युद्धात इंद्रदेवाचा पराभव झाला. तेव्हा प्रभू रामांनी मला राज्य नको, मात्र फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्यात अशी मागणी केली. यानंतर इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्यांच्या पानावर सुवर्ण मुद्रा सोडली. यामुळे विजयादशमीला सोने म्हणून आपट्याची पाने लुटतात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची खूप जुनी प्रथा आहे. म्हणून आपट्याची पाने विजयाचे प्रतीक मानतात. आपट्याची पाने नकारात्मक शक्ती दूर करण्याचे काम करतात. घरात सुखसमृद्धी आणतात. आपट्याची पाने देवाणघेवाण करून आपण देवीचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. शमी वृक्षाला देवीचे स्वरूप मानले जाते. वृक्षाची पूजा केल्याने देवी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. महाभारतानुसार अर्जुनाने आपल्या अज्ञातवासात शमी वृक्षाच्या पाठीमागे आपली शस्त्रे लपवली होती. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही शस्त्रे काढून विराट युद्धात विजय मिळवला. त्यामुळे शमी वृक्षाला महत्त्व प्राप्त झाले.